आपण बेसन बनवणार आहोत. त्यासाठी मी एक पळी तेल टाकलेलं आहे कढई. तेल थोडं गरम झालं की त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकूयात. मोहरी तळली की याच्यात थोडे अर्धा चमच जिरे टाकूयात. 1-2 मेथी दाणे, कढीपत्ता टाकते. खलबत्त्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, ओवा आणि कोथिंबीर टाकून असं वाटून तयार केलेलं आहे. आपण यामध्ये टाकूया. त्याचबरोबर कांदा टाकलेला अर्धा, जास्त नाही, थोडा कमीच कांदा टाकायचा. मग कशी आपली लसणाची ती चव उतरते. मग 5-6 मिरच्या टाकलेल्या आहेत, कोथिंबीर आणि 10-12 लसूण पाकळ्या व थोडं अर्धा चमच ओवा टाकायचा आहे. असं व्यवस्थित असं भाजी द्यायचं, परतू द्यायचं. ओवा टाकायचा. ओवा टाकलं ना तर जास्त चव लागते आपल्या बेसनला भारी. तर त्याचबरोबर वाटताना यामध्ये थोडं मीठ टाकायचं. चांगल्या प्रकारे व चवही लागते आणि व्यवस्थित वाटल्या पण जातं. थोडा तर हे लाल होत आलं आहे तर आपण यामध्ये टोमॅटो टाकू. मस्त नरम होऊ द्यायचं आहे टोमॅटो यामध्ये. आता एका वाटीत मी 4-5 चमचे बेसन घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण थोडं साधं पाणी आपलं रेग्युलर जे वापरतो त्याच्यात टाकून व्यवस्थित मग त्याची स्लरी करून घ्या. कोणाकोणाला येत नाही ना डायरेक्ट बेसन टाकायला, त्यामुळे कसं असं स्लरी करायची, गुठळ्या होणार नाहीत आपली बेसन करताना. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पातळ झाले तरी काय हरकत नाही. गुठळ्या सगळ्याच्या फोडून घ्यायच्या बेसनाच्या. आणि यामध्ये आता थोडं मीठ टाकून घ्या. हे लवकर नरम होईल. नंतर आपल्याला वरतून टाकायची आवश्यकता नाही. त्याचबरोबर यामध्ये थोडं हिंग टाकूया. फोडणीवर अशी प्लेट झाकून घ्या. लवकर नरम होईल आपलं टमाटर. हवा असल्यास यामध्ये वरतूनही थोडं तेल टाकू शकता तुम्ही. मी तर अर्धा पळी अजून तेल ॲड केलेलं आहे. व्यवस्थित म्हणजे भाजलेलं आहे. कसं थोडं तेल लागतं बेसनला. तर यामध्ये थोडी हळद टाकून घ्या. व्यवस्थित हळद टाकायची, जास्त नाही टाकायची. झालेली आहे का तरी आपण पाणी टाकायचं. 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. उकळी आले की आपण ह्या बेसनची स्लरी केलेली आहे ना, व्यवस्थित झालेली आहे. तर त्यामध्ये आपण मग ते उकळी आल्यानं सोडून घाटून घेऊया. तर अशा प्रकारे थोडं थोडं टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. पळीने हलवायची, अशी खोलगटच पळी घ्यायची आणि सर्व घाटून घ्यायची बेसन. मस्त व्यवस्थित झालेलं आहे. गुठळ्या नाही येत अजिबात झालेले आहेत. व्यवस्थित थोडी धार टाकायची, व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित आपलं परफेक्ट बेसन होतं. थोडे हे राहिलेलं पाणी ते टाकून घेते सगळं. आणि आता आपण 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. हळद टाकताना व्यवस्थित टाकायची, मग सुंदर असा छान कलर येतो, येलो येलो. तर मस्त याला
10-15 मिनटं शिजू द्यायचं. आता तुमच्या क्वांटिटीनं तुम्हाला पातळ ठेवायचं असलं तर 10 मिनटं राहू द्या, आणि जास्त थोडं घट्ट करायचं असलं तर 15-20 मिनटं मस्त असं हलवायचं आणि शिजू द्यायचं. मधामधात हलवायचं. आता हे झालेलं आहे, तर याच्यात अजिबात गुठळ्या होणार नाहीत बघा. फक्त मधामधात थोडं हलवायचं कंटिन्यू. आता याची प्रोसेस झालेली आहे. एकदा मीठ चाकून बघूया आहे की नाही याच्यात. तसं मीठ तर लागते, ते अजून आटलं ना ते अजून याला मिठाची चव याच्यात उतरेल. याच्यात आता टाकायची आवश्यकता नाही मीठ. तर मस्त झालेलं आहे. आपण 10 मिनटं याला शिजू देऊया. शिजलं की आपलं बेसन तयार आहे. अशा प्रकारे आपलं बेसन झालेलं आहे. आणि अजून थंड झालं ना तर थोडं घट्ट होतं बेसन. बरोबर मस्त गरमागरम भाकरी खा. भाकरीची, बाजरीची किंवा ज्वारीची भाकर मस्त गरमागरम खा, भारी लागते. भाकर झालेली आहे गरमागरम. तर आपलं बेसन पण झालेलं आहे. तर गॅस बंद करूया. अशा प्रकारे मी बेसन बनवलं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व अशा प्रकारे बनवलं तुम्हाला कसं चव लागली नक्की सांगा. व आवडल्यास शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.